अंडरग्राउंड पार्किंगला विरोध करत अनुयायी आक्रमक झाले। दीक्षाभूमी परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची तोडफोडही केली आणि त्यानंतर फडणवीसांनी बांधकामाला स्थगिती दिली। नेमकं काय घडलं पाहूया। हा रोष आहे नागपुरातल्या दीक्षाभूमी समोरचा। दीक्षाभूमी समोरच होत असलेल्या अंडरग्राउंड पार्किंगला विरोध करत डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी आक्रमक झाले। बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तोडफोड केली। ऊर्जा भूमी आहे, आमची जान आहे। किती लोक यासाठी बाबासाहेबांसाठी येतात, तिथल्या दुरून लांब लांब दुरून येतात आणि हे असे काम करतात। 70 वर्षापासून नाही पडली आवश्यकता, आता नाही पाहिजे। नाही, आम्हाला पार्किंग जशी होती तशी पाहिजे आमची दीक्षाभूमी। आणि आम्हाला पार्किंग नको आहे, इथं समितीचे लोक हजर करावे। आम्हाला पार्किंग नको आहे, समितीच्या लोकांनी इथं हजर यावे। आता हे अंडरग्राउंड प्रकरण काय आहे तेही पाहूयात। नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात 3 मजली अंडरग्राउंड पार्किंग होत आहे। पार्किंगच्या कामासाठी खोदकाम सुरू आहे, त्यामुळे दीक्षाभूमीच्या स्तूपाला धोका निर्माण होईल अशी भीती अनुयायांना आहे। दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी कारभार करत असल्याचा आरोप अनुयायांचा आहे। स्मारक समितीने तयार केलेल्या आराखड्यानुसार सरकारने बांधकामासाठी पैसे दिले, मात्र दीक्षाभूमी परिसरात कोणतेही बांधकाम नको म्हणत चलो दीक्षाभूमीचा नारा काही संघटनांनी दिला होता। अंडरग्राउंड पार्किंगच्या नावाखाली कमर्शियल कॉम्प्लेक्सचा घाट घातला जात असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। लोक त्याच्यावर चिडून काही करत असतील तर ते जरी कायद्याने चुकीचं असलं तरी मॉरली दे आर राईट। कारण नसताना जातीमध्ये आग लावण्याचा जो या शासनाचा प्रयत्न आहे आणि हे सगळं वास्तव नाकारून हे सगळं वेगळा नरेटिव्ह सेट करतायत। हा नरेटिव्ह नाही, हे वास्तव आहे। कशाला जायचं तिथे नको ते करायला। दीक्षाभूमी ही आस्थेचा विषय आहे। तिथल्या जनभावनेचा आधार करून त्या पद्धतीचा त्या ठिकाणचा विकास व्हावा ही भूमिका सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे। कुठचाही महत्त्वाचा दिवस असला किंवा कार्यक्रम असला तर अंडरग्राउंड कार पार्किंग हे सिक्युरिटीच्या कारणामुळे बंद केलं जातं। तर ह्याच्यावर सरकारने विचार करावा आणि मला वाटतं स्थानिकांची जी भूमिका आहे ती त्यांनी लक्षात घ्यावी। अखेर फडणवीसांनी विधानसभेत दीक्षाभूमी परिसरातील अंडरग्राउंड पार्किंगच्या बांधकामाला स्थगिती देण्याची घोषणा केली। खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे। त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे। तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल। आता 3 महिन्यानंतर इलेक्शनला जाणार आणि ती इलेक्शनला जात असताना दंगल आपल्या हातावरती घेऊन कोणीच जात नाही। कारण ते अगोदरच ती ऑर्डर का दिली नाहीत, लोकांना रस्त्यावरती उतरायला का भाग पाडला। त्याच्यामुळे असा तात्काळ निर्णय त्यांनी का नाही घेतला हा इश्यू आहे। त्यांनी चिघळत का ठेवलं। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला विजयादशमीच्या दिवशी नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। त्याच ठिकाणी ऐतिहासिक दीक्षाभूमीची वास्तू आहे, मात्र त्याच परिसरात अंडरग्राउंड पार्किंग सुरू झाल्यानं अनुयायी आक्रमक झाले आहेत। फडणवीसांनी स्थगितीचे आदेश देताच स्मारक समितीनेही लिखित दिल्यानं अनुयायी शांत झाले। नागपूरहून गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। विक्रम आ तो गए,
जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश उन्नति हेलो, की सीढ़ियां मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.